मित्रांनो, आज आपण 30 इंच चेस्ट असणाऱ्या प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग कशी करायची हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत। मित्रांनो, ब्लाउजचे मेजरमेंट माप हे आपल्याला स्क्रीनवरती दाखवण्यात आलेले आहे आणि त्यानुसारच आपण आज हा प्रिन्स कट ब्लाउज कट करणार आहोत। तर मित्रांनो, ब्लाउजची उंची ही 12.5 इंचची आहे। तर त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन हा नेहमी 1 इंच मिळवावा लागत असतो। तर आपण 12.5 उंची असणाऱ्या ब्लाउजसाठी 13.5 इंचावरती मार्किंग करून घेऊया। त्यानंतर मित्रांनो मागचा गळा हा 8 इंचाचा आहे। तर 8.5 इंचावरती आपण गळा खोलीसाठी मार्किंग करून घेऊ। मोंडा खोली ही आपण 6.5 इंचावरती सध्या आपण 6 इंचावरती टाकून घेऊया आणि अशा सरळ रेषा ओढून घेऊया। मागचा गळा हा 8 इंचाचा असल्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण शोल्डर हा 13 इंचाचा आहे आणि 13 इंचाच्या शोल्डर मधून आपल्याला शोल्डरच्या अर्ध्यामधून या ठिकाणी 1.5 इंच हा कमी करून घ्यायचा आहे। म्हणजेच आपला शोल्डर हा 5 इंचाचा येतो। शोल्डर पट्टीसाठी आपण 2.5 इंचावरती दुसरी खूण करून घेऊन मागच्या गळ्याला या पद्धतीने आकार देऊन घेणार आहोत। आपण आपल्याला हवा त्या पद्धतीने गळ्याला आकार देऊ शकता। मी या ठिकाणी गळ्याला गोल आकार देऊन घेतो। त्यानंतर शोल्डर हा 5 इंचाचा आलेला आहे। तर मोंडा खोलीपाशी आपल्याला 5.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर मागचा भाग आपल्याला 30 इंच चेस्टसाठी मित्रांनो 30 इंच चेस्टसाठी आपल्याला मागचा भाग हा कट करण्यासाठी यामधून 2 इंच मायनस करून 28 इंचाचा मागचा भाग हा आपल्याला कट करायचा आहे। 28 इंचाचा चौथा भाग या ठिकाणी 7 इंच येतो। तर 7 इंच ठेवूनच आपल्याला मागचा भाग हा कट करायचा आहे। त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन आपण देणार आहोत। कंबर ही 24 इंचाची आहे 24 इंचाची आहे। तर 24चा चौथा भाग 6 इंच, 1.5 इंच हा डाटसाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवून आपण सरळ रेषा आखून घ्यायच्या आहेत। त्यानंतर मोंढ्याला या पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे। शोल्डरच्या बाजूने आपल्याला 1.5 इंचाचा तिरकस असा उतार द्यायचा आहे आणि दिलेल्या किंवा या आखलेल्या कोणानुसार आपल्याला हा भाग पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे। शोल्डर पाशी हा जो उतार आहे हा देखील आपल्याला व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचा आहे व या ठिकाणी शोल्डर पट्टीची ही खूण टक्सच्या आधारे देऊन घ्यायची आहे। या पद्धतीने आपला बॅक पार्ट हा कट झालेला आहे। तर आपल्याला या ठिकाणी मागच्या डॉटसाठी खूण करून घ्यायची आहे। या पद्धतीने टेपची अर्धी घडी घालून सेंटरमध्ये आपल्याला हा डॉट द्यायचा आहे। हा डॉट आपण 1.5 इंचाचा दिलेला असल्यामुळे आपल्याला या बाजूने आणि या बाजूने समान अंतरावरती 1.5 इंचाची ही खूण देऊन घ्यायची आहे। वरच्या बाजूने 4.25 ते 4.5 इंचावरती हा डॉट आपल्याला द्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो कमरेच्या बाजूने
जिथे आपण शिलाई मार्जिन सोडलेले आहे त्या बाजूने आपल्याला अर्धा ते पाऊण इंच या पद्धतीने तिरकस भाग हा कट करून घ्यायचा आहे। यामुळे मागच्या बाजूला कमरेपाशी फुगणे किंवा उचकणे हे बंद होते। आता आपल्याला समोरील पार्ट हा कट करायचा आहे। मित्रांनो, आता आपल्याला फ्रंट पार्ट कट करायचा आहे। तर हा फ्रंट पार्ट कसा कट करायचा हे आपण पाहूया। मित्रांनो, या बाजूने आपल्याला हुक पट्टीसाठी अर्धा इंचाची शिलाई मार्जिन ही सोडून द्यायची आहे। अशा पद्धतीने आपण हुक पट्टीसाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन करिता एक सरळ रेषा ओढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला या बाजूने हुक लावायचे आहे। त्यामुळे आपण ही अर्धा इंचाची शिलाई मार्जिन सोडून दिलेली आहे। आता हा मागचा पार्ट आपण घेऊन या पद्धतीने शोल्डरची मार्किंग करून घ्यायची आहे। शोल्डरची मार्किंग करून घेतल्यानंतर आर्म होल पर्यंत आपल्याला या पद्धतीने खूण मारून घ्यायची आहे। त्यानंतर उंचीवर देखील आपल्याला खूण मारून घ्यायची आहे। आपल्याला समोरील मोंढा हा थोडा खोल करावा लागतो। त्यामुळे आपण या पद्धतीने समोरचा मोंढा हा थोडा आतमध्ये घेऊन गोल करून घेणार आहोत। त्यानंतर गळा खोली आपली 5.5 इंचाची आहे समोरची, तर आपण 6 इंचावरती गळा खोलीसाठी मार्किंग करून घेऊया। या बाजूने 2 इंच आहे, तर आपल्याला खालच्या बाजूने 2.25 इंच ठेवून गळ्याला हवा तो आकार देऊन घ्यायचा आहे। या पद्धतीने आपण फ्रेंच कर्वच्या सहाय्याने गळ्याला कोणताही आकार देऊ शकता। छाती ही 30 इंचाची आहे, तर छातीचा चौथा भाग 7.5 इंच, कंबर ही 24 इंचाची आहे। आता बस्ट पॉइंट हा आपला 8.5 इंचाचा आहे, तर त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन टाकून 9 इंचावरती बस्ट पॉइंट हा टाकलेला आहे आपण। हे देखील आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे। आता बस्ट पॉइंट वरती आपल्याला छातीचा 10वा भाग या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तर छातीचा 10वा भाग हा 30चा 10वा भाग 3 इंच येतो, तर या ठिकाणी 3 इंच आणि खालच्या बाजूने 2.25 इंचावरती आपल्याला अशी खूण करून घ्यायची आहे आणि या दोन्ही रेषा एकमेकांना जोडून घ्यायच्या आहे। त्यानंतर या पॉइंट पासून ते मोंढा खोलीपर्यंत आपल्याला एक तिरकस अशी रेषा मारावी लागणार आहे आणि त्या ठिकाणी देखील आपल्याला 1.25 इंचाचा एक डाट द्यावा लागणार आहे। तर या ठिकाणी आपण 1.25 इंचाचा हा डाट देणार आहोत। या पद्धतीने आपण मोंढा खोलीपासून ते बस्ट पॉइंट पर्यंत एक 1.25 इंचाचा डाट 30 इंच चेस्टमध्ये दिलेला आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2.25 इंचाचा प्रिन्स कटसाठी डाट द्यायचा आहे। या पद्धतीने आपण हा डाट तिरकी रेषा मारून देऊन घ्यायचा आहे। या बाजूने आपल्याला फ्रेंच कर्वच्या सहाय्याने या पॉइंट पर्यंत आकार देऊन घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे येथे आपल्याला फ्रेंच कटचा शेप देऊन घ्यायचा आहे। इंचासाठी आपण 2.25 इंचाचा डाट यामध्ये दिलेला आहे। आता आपण या बाजूने हे माप आपल्याला इथपासून ते प्रिन्स कटचा शेवटच्या उंचीपर्यंत हा आपला 5.25 इंचाचा आलेला आहे। तर या बाजूने देखील आपल्याला 5.25 इंच ठेवून आणि या बाजूने 1.5 इंच खाली करून
आपल्याला अशा पद्धतीची रेषा मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपण ज्यावेळी शिलाई मारू हा आणि हा भाग ज्यावेळी जोडू त्यावेळी आपला कोणताही भाग आपला कमी पडला तर तो कमी पडू नये, म्हणून या पद्धतीने आपण हा माप घेऊन या बाजूने देखील 5.5 इंचावरती माप टाकून घेतलेले आहे। आता कंबर आपली 24 इंचाची आहे, तर या ठिकाणी 2.5 इंच आणि या ठिकाणापासून 6 इंच येईल। कमरेचा चौथा भाग 6 इंच हा या ठिकाणी आलेला आहे, तर आपण डाट सोडून हा 6 इंचाची खूण या ठिकाणी केलेली आहे। त्यानंतर आपल्याला मोंड्यापाशी हा पॉइंट देखील याच पद्धतीने मोजून घ्यायचा आहे। हा 5 इंचाचा आहे, तर या बाजूने देखील आपला 5 इंचाचा यायला हवा। हा आपला 5 इंचाचा आलेला आहे। त्यानंतर मोंड्यापाशी आपल्याला अर्धा इंच खाली घेऊन या पद्धतीने मोंड्याला थोडा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। हा आकार दिल्यानंतर 7.5 इंच आपण छातीचा चौथा भाग या ठिकाणी ठेवलेला होता, तर या डाटमध्ये हा अंतर आता थोडा वाढणार आहे। तर या भूपट्टीपासून ते मोंड्यापर्यंत हे 5 इंच आलेले आहे, तर या बाजूने देखील आपल्याला 7.5 इंच हा अंतर आला पाहिजे। तर या ठिकाणी आपले 7.5 इंच हे अंतर येत आहे। तर या ठिकाणाहून आपल्याला या पॉईंटपर्यंत एक सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला 1.5 इंच ही शिलाई मार्जिन सोडून द्यायची आहे। या बाजूने देखील आपल्याला 1.5 इंच ही शिलाई मार्जिन सोडावी लागणार आहे। त्यानंतर मागील हा जो भाग आहे या भागाप्रमाणे हा भाग आपल्याला मोजून घ्यायचा आहे, जेणेकरून शिलाई मारताना हा भाग कमी पडू नये। अशा पद्धतीने हा भाग आपण सरळ ओढल्यानंतर दोन्ही भाग सारखे करून घ्यायचे आहे। आता आपल्याला या प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग करून घ्यायची आहे। या पद्धतीने आपला हा प्रिन्स कट 30 इंच चेस्टसाठी कट झालेला आहे। तर आपल्याला कापडावरती कटिंग करत असताना या बाजूने आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यावी लागणार आहे। तसेच या पार्टमध्ये देखील आपल्याला या बाजूने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन ही ॲड करून नंतरच आपल्याला कापडावरती कट करावं लागणार आहे। जर आपण शिलाई मार्जिन यामध्ये दिली नाही तर आपला ब्लाऊज हा पूर्णपणे बिघडेल। त्यामुळे कापडावरती कट करत असताना नेहमी आपल्याला अर्धा इंच या दोनही पार्टमध्ये या बाजूने या पार्टमध्ये आणि या बाजूने या पार्टमध्ये शिलाई मार्जिन ही नेहमी ॲड करावी लागणार आहे। या पद्धतीने आपला संपूर्ण प्रिन्स कट 30 इंच चेस्टसाठी हा कट झालेला आहे।